दरम्यान सध्या माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। न्यायालयाने त्यांना अटक करा असे आदेश दिल्याच्या नंतर अचानक त्यांचा रक्तदाब बिघडला आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं। सरकारवाडा पोलीस स्टेशनची दृश्य आपल्या समोर आहेत। याच सरकारवाडा पोलीस स्टेशनमधले पोलीस हे कोकाटेंना अटक करण्यासाठी लीलावती रुग्णालयात कधी पोहोचतायत याकडे लोकांचं लक्षही लागलं आहे। दरम्यान एक आणखी महत्त्वाचा यामधला तपशील असा की कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये तातडीने सुनावणीसाठी अर्ज दाखल केला होता। बुधवारी दाखल केलेल्या या अर्जावर अद्याप सुनावणी झालेली नाही आणि ती सुनावणी शुक्रवारी होणं अपेक्षित असताना पोलिसांना मुंबईत पोहोचून त्यांना अटक करायला पुरेसा वेळ आहे। अर्थात पोलीस वेळकाढूपणा करतात की त्यांना अटक होते हे पाहणं लक्षवेधी आहे। दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर भूमिका घेतली आहे की कोकाटेंचं वक्तव्य म्हणजे न्यायालयाचा अपमान आहे। कोकाटेंच्या संदर्भात सरकारची भूमिका ही कायद्याला धरून नाही, कायद्यात पायदळी तोडण्याची भूमिका आहे, न्यायालयाचा अवमान करणारी भूमिका आहे, संविधानाला न जुमानणारी भूमिका आहे आणि ही भूमिका म्हणजे न्यायालयापेक्षा सरकार मोठे आहोत, आम्ही कुणालाही जुमानत नाही, मन वाटेल ते आम्ही करू, अशी ती भूमिका आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर अधिक चर्चेच्यासाठी आपल्या सोबत आमचे सहकारी प्रतिनिधी महेंद्र जोईल जोडले गेलेत। महेंद्र, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल? तुम्ही आता लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आहात, तिथे नाशिकचे पोलीस कोणत्या क्षणी पोहोचू शकतात? नक्कीच प्रसाद सर, नाशिकचे पोलीस आहेत ते या ठिकाणी 9:30 ते 10 दरम्यान पोहोचतील आणि ते सर्वप्रथम इथले जे स्थानिक पोलीस आहेत त्यांच्याशी संपर्क करतील। तिथून जे पोलिसांचं काही कर्मचारी असेल ते या ठिकाणी येऊन सर्वप्रथम लीलावती हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर आहेत जे माणिकराव कोकाटेंवरती उपचार करतायत त्यांची जी आहे ती विचारपूस करतील। माणिकराव कोकाटे जर फिट असतील तर त्यांना तात्काळ अटक होईल अशी जी आहे ती माहिती मिळते। अन्यथा त्यांना इथे जे स्थानिक पोलीस आलेत, नाशिकचे पोलीस असतील किंवा इथले स्थानिक पोलीस असतील त्यांच्यामार्फत काही कर्मचारी आहेत ते पोलीस इथे त्यांच्यावर पाळ ठेवण्यासाठी असणार आहेत, जेणेकरून माणिकराव कोकाटे कुठे जाऊ नये। आणि 9:30 ते 10 दरम्यान या सगळ्या पोलिसांचं पथक या ठिकाणी येईल आणि त्यानंतरच पुढची कारवाई माणिकराव कोकाटेंवर होईल। आहात की 9:30 ते रात्री 10 दरम्यान पोलीस रुग्णालयात पोहोचतील, मग त्यावेळेला स्वाभाविक आहे प्रश्न उपस्थित राहतील की रुग्णालयात असलेल्याला अटक करावी का, रात्री म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर अटक करावी का, इत्यादी इत्यादी इत्यादी। करायचं असलं की पोलिसांना कधीही जमतं, करायचं नसलं की 100 कारणं असतात। असो।